जय हिंद मित्रांनो. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 20 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. पण आपल्याला लेखी परीक्षेसाठी किती वेळ मिळू शकतो, मुंबईची लेखी परीक्षा नेमकी कधी होईल, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण जिल्हा विशेषचे जे परीक्षा भिमुख परीक्षेमध्ये जिल्ह्याचे विशेष प्रश्न असे येऊ शकतात, त्यावर आपण सविस्तरपणे व्हिडिओ स्पेशली बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता परीक्षा नेमकी कधी होईल, तर परीक्षा आता आपण जर 2023च्या भरतीचा जर विचार केला, 2023च्या भरतीमध्ये काय होतं, तर 2023च्या भरतीमध्ये बऱ्यापैकी मुलांनी डबल फॉर्म भरलेले होते. बऱ्यापैकी मुलांनी भरपूर अशा 5-6 जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी दिलेली होती. पण या भरतीमध्ये तसं वगैरे मागच्या भरतीमध्ये पण नव्हतं. या 2025च्या भरतीमध्ये पण तसा काही प्रकार नाही, कारण की एकच फॉर्म यावेळेस आपल्याला भरता आला. 2023च्या भरतीचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी फॉर्म आपल्याला भरता येत होते. म्हणजे काही स्पेलिंग मिस्टेक करून वगैरे इतर काही करून तर आपल्याला बऱ्यापैकी अर्ज आपल्याला भरता येत होते. तर मागे काय झालं होतं 2023च्या भरतीमध्ये, की आता आपण समजा मैदानी चाचणी कुठं पण देऊ शकतो, पण पेपर आपला तेव्हा कसा होता, तर पेपर आपला पूर्णचा पूर्ण मुंबई वगळता एकाच दिवशी इतर सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा मुंबई वगळता एकाच दिवशी पूर्णचा पूर्ण पेपर होता. तर मागच्या 2024च्या भरतीमध्ये काय झालं, तर मागच्या 2024च्या भरतीमध्ये 3-4 टप्प्यांमध्ये आपल्या पेपर हा झालेला आहे. तर त्यामुळे या 2025च्या भरतीमध्ये काय होऊ शकते, कारण की आता समजा या 2025च्या भरतीचा जर आपण विचार केला तर जे लहान जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये फक्त 4 ते 5 हजारच असे इतकी अर्ज संख्या आलेली आहे. त्याच्यानंतर जे मोठे जिल्हे आहेत, समजा मीरा भाईंदर असो, पुणे असो, मुंबई असो, नागपूर असो, हे जे ठाणे सिटी असो, हे जे जिल्हे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात असे अर्ज आलेले आहेत. तर या भरतीमध्ये नेमकं काय होऊ शकते, तर ज्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी आता ज्या जिल्ह्यामध्ये समजा 4-5 हजार पर्यंतच अर्ज आलेले आहेत, तर त्यांच्या मैदानी चाचणीला लागून लागून वेळ किती लागू शकतो, तर फक्त 5-6 म्हणजे 10 दिवसात जरी आपण पकडलं, 10 दिवस जर आपण मैदानी चाचणीला दिले, तर बऱ्यापैकी जिल्ह्यांचे मैदानी चाचणी हे जिथं कमी जागा आहेत, जिथं कमी अर्ज आलेले आहेत, तर त्या बऱ्यापैकी जिल्ह्यांची मैदानी चाचणी ही 10 दिवसामध्येच पूर्णची पूर्ण आटपून जाते. तर अशा जे जिल्हे आहेत, लहान जिल्हे, यांचा एक वेगळा टप्पा होऊ शकतो. तर आपण जर समजा आता 20 जानेवारी पासून जर आपलं मैदानी चाचणीला सुरुवात झाली, तर मधात जर काही अडथळा आला नाही, तर त्याच्यानंतर 20 जानेवारी ते 30 म्हणजे 10 दिवसात जर आपण ग्राउंड पूर्णच्या पूर्ण बघितलं, तर आपलं आपलं म्हणजे 20 फेब्रुवारीच्या नंतर आपल्या मैदानी चाचणी नक्कीच होऊ शकते. जर त्यांना मागच्या भरतीवानी जर ही भरती जर झाली, तर ज्यांचं ग्राउंड आता समजा लवकरात लवकर होऊन जाईल. आता लहान जिल्ह्यांचं बऱ्यापैकी ग्राउंड लवकरात लवकर म्हणजे 10 दिवसातच आपला पूर्णचं पूर्ण ग्राउंड होऊन जाईल. तर त्याच्यानंतर त्यांना एक म्हणजे असं पण होऊ शकते, की वेगवेगळे टप्पे पडू शकतात. जे लहान जिल्हे आहेत त्यांचा पेपर हा जर झाला ना, असा टप्पा वगैरे जर पाडले यामध्ये, तर नक्कीच आपला पेपर हा 20 फेब्रुवारीच्या नंतर आपला पेपर म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 100% आपला पेपर हा होण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारीच्या एंडिंग असो की मार्चची स्टार्टिंग असो, तर आपला पेपर हा नक्कीच आपला पेपर जे लहान जिल्हे आहेत, जे लहान जिल्ह्यांमध्ये अर्ज कमी आलेले आहेत, तर तशा जिल्ह्यांचा पेपर हा नक्कीच फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो किंवा मार्चच्या स्टार्टिंगला होऊ शकतो. तर आपण जर फक्त टार्गेट ठेवा, आता जे लहान जिल्ह्यामध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांनी टार्गेट फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली लेखी परीक्षा आहे, इतकंच टार्गेट ठेवा. तर राहिला विषय मुंबईचा, तर मुंबईला बऱ्यापैकी वेळ लागू शकतो, कारण की मुंबईची भरती ही आपण मागच्या 2 भरत्या बघितल्या तर बऱ्यापैकी लेटच झालेली आहे. तर मुंबईची भरती ही लेटच होणार आहे. तर हे जे लहान जिल्हे आहेत, तर यांचा पेपर हा नक्कीच फेब्रुवारीमध्ये आपण गृहीत धरू व त्यानुसारच आपण आपला पुढचं नियोजन आखायला पाहिजे. व आता समजा आता हेच जर आपण पकडलं, तर 20 जानेवारीच्या नंतर 10 दिवसात आपलं ग्राउंड संपून जाईल. त्याच्यानंतर एक टप्पा डायरेक्ट यांचा लहान जिल्ह्यांचा निर्माण होईल. तर त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्येच आपण नक्कीच आपला लेखी परीक्षा होऊ शकते. तर हे टार्गेट ठेवून लेखी परीक्षेचं टार्गेट फेब्रुवारी महिन्यात आपली लेखी परीक्षा होणार आहे. हे टार्गेट ठेवून आपल्या अभ्यासाची गती असो की आपल्या मैदानी चाचणीची गती असो, ही नक्कीच वाढवा. तर आणखी जसे काही या या ग्राउंडच्या रिलेटेड ज्या काही अपडेट, लेखीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट मिळतील, तर त्या आपल्या 2024 मध्ये पण टप्प्यांमध्ये झालेली होती. तर या भरतीमध्ये पण होऊ शकते, कारण की 4-5 हजार फॉर्म आलेले असतात बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये. लहान जिल्ह्यांमध्ये कमी जागा असतात, 30-40 जागा असतात, 50 जागा असतात. तर अशा जिल्ह्यांचे पेपर हे नक्कीच फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. आणखी जशा काही अपडेट मिळतील मी आपल्या चॅनलवर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व आपण आपल्या चॅनलवरती आपण
जिल्हा विशेषचे परीक्षाभिमुख असे प्रश्न प्रत्येक जिल्ह्याचे परभणी असो, वाशिम असो, अकोला असो, नांदेड असो, असे जे बऱ्यापैकी जिल्हे, पुणे असो, मीरा भाईंदर असो, या जिल्ह्यांचा जिल्हा विशेषवर बऱ्यापैकी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणखी जशा काही या भरतीबद्दलच्या अपडेट्स येत राहतील तर त्या आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.